नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। निवृत्तीदास साधक मंडळाची पंढरपूर वारी उत्साहात संपन्न। मोठे शहापूर येथील 85 वारकऱ्यांचा सहभाग, दिंडी कीर्तन आणि पांडुरंगाच्या दर्शनाने भक्तिमय वातावरण। वारकऱ्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या मोठे शहापूर येथील निवृत्तीदास साधक मंडळाची पंढरपूर वारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। या वारीमध्ये गावातील सुमारे 85 वारकऱ्यांनी सहभाग घेतला। 2 बसमधून वारकरी शहापूर ते पंढरपूर असा भक्तिमय प्रवास करत पांडुरंगाच्या भेटीसाठी रवाना झाले। पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर वारकऱ्यांनी संतसेना आश्रमात मुक्काम केला। यावेळी भक्तांनी भजन, कीर्तन आणि नामस्मरणात सहभाग घेत भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला। या वारीमध्ये हरिभक्त पारायण सुवर्णाताई भगत यांनी आपल्या सुरेल आणि रसाळ कीर्तनातून उपस्थित वारकऱ्यांना मंत्रमुग्ध केले। त्यांच्या कीर्तनाला मृदुंग वादक अजय पाटील यांनी उत्कृष्ट साथ दिली। तसेच प्रकाश भगत, दिवाकर पाटील, अस्मिता पाटील, ललिता म्हात्रे, लीलाताई, सारिका, कृष्णा, अरविंद पाटील, रवींद्र पाटील, अंकिता पाटील, अन्नपूर्णा पाटील, शैला भोईर, शैला म्हात्रे आणि इंदुमती भगत यांनीही कीर्तन सेवेत सहभाग घेतला। यावेळी महादेव थळे, विषया पाटील, यशोदा पाटील, चारू भगत, सारिका पाटील, अनिता पाटील, प्रभाकर म्हात्रे, धनंजय म्हात्रे, विजय नामदेव पाटील, रतनताई, रत्नाकर पाटील, गुलाब पाटील यांच्यासह अनेक वारकऱ्यांनी वारीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। यावेळी अमरनाथ महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त करून वारकऱ्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले। त्यांच्या मार्गदर्शनाने वारीमध्ये भक्तीचा उत्साह आणखीन वाढला। वारी दरम्यान सर्व वारकऱ्यांनी पंढरपूर येथे पायी दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिले। सुमारे 3 तास रांगेत उभे राहून वारकऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले। पांडुरंगाच्या चरणी माथा टेकवून दर्शनाचा अविस्मरणीय आनंद सर्वांनी अनुभवला। तसेच काही वारकऱ्यांनी पवित्र चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून पुण्यस्नानाचा लाभ घेतला। चंद्रभागेच्या तीरावर नामस्मरण आणि भक्तीमध्ये रमून वारकऱ्यांनी आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतला। तसेच परतीच्या रस्त्याला कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेऊन सर्व भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान फुलवत होते। निवृत्तीदास साधक मंडळाच्या या वारीमुळे मोठे शहापूरमध्ये भक्ती, एकोपा आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम पाहायला मिळाला। पांडुरंगाच्या दर्शनानंतर वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि भक्तीचा आनंद स्पष्टपणे दिसून येत होता। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश पाटील, मोठे शहापूर। भगवंतांनी सांगितलं, तू खरा माझा भक्त आहेस ना, तू कायम माझ्या चिंतनात आहेस ना, मग माझ्यावर विश्वास ठेव, जसं मी सांगतोय तसं कर। आणि भगवंताच्या सांगण्याप्रमाणे त्या राजवाड्यात नारद मुनी पोचलेले आहे आणि त्या राजपुत्राला नारद मुनींनी विचारले की संत संगतीचे परिणाम काय आणि संत संगतीचे फायदे काय। त्या वेळेला तो राजपुत्र बोलता झालेला आहे, छोटासा राजपुत्रांनी नारद मुनींना सांगितलेलं आहे की ज्या वेळेस मी सरड्याच्या स्वरूपात जन्माला आलो त्यावेळेस तुमचं दर्शन झालं काय आणि मला मोक्ष प्राप्ती झाली काय। आणि ज्या वेळेला मोक्ष प्राप्ती झाली आणि ज्या वेळेला मी वृषभ म्हणून वृषभ म्हणून जन्माला आलो तिथं सुद्धा मला तुमचं दर्शन झालं आणि तुमचं दर्शन होता क्षणी मला मोक्ष प्राप्त झालं आणि आज ते मोक्ष प्राप्त इतकं